खूप खूप धन्यवाद योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागचा सामना जबरदस्त आपल्याला बघायला मिळाला आणि फायनली चॅम्पियन देवरुंगपाडा संघाने दुसरा विजय मिळवत असताना क्वार्टर फायनल मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. चला जय सावराई एलकुंदे संघ आपण आता सज्ज राहायचंय. मेहर 11 बापगावच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद या दोन संघांदरम्यान हा सामना. दुपारचं सत्र सेकंड सेशन ऑफ द डे. You are watching Bal Gopal Trophy 2025 day 1 of this tournament. खूप इव्हेंटफुल आजचा दिवस राहिलेला आहे. प्रेक्षक वर्ग जो जो या ठिकाणी आला त्या प्रेक्षक वर्गाने मनमुराद आनंद लुटला खऱ्या क्रिकेटचा. ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाले या मैदानावर नेहमीच तुम्हाला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात दिसतात, कारण या परिसरामध्ये क्रिकेटला भरपूर सारं प्रेम दिलं जातं. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. टॉप द सोन ग्राउंड. षटक क्रमांक पहिलं ओमकार दलवी ज्यानं अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमध्ये. एकमात्र अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. ओमकारचा नावी 52 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दीपक आणि नॉन स्ट्राइक एंडला नितीन. गोलंदाज तयार. राईट अबोव द विकेट. ओ पहिलाच बॉल लाऊड अपील आणि पहिल्याच बॉलवर दीपक बॅक टू डग आउट. मोठा धक्का टीम वालचिंद संघाला. आता नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं की नितीन शून्यावर आउट झाल्यानंतर रोहितनं डाव सांभाळला होता, दीपकनं डाव सांभाळला होता, विनोद खुलातनं सामना जिंकून दिला होता. परंतु आता दीपक शून्यावर बाद झालाय. आता जबाबदारी असेल ती रोहितच्या खांद्यांवर आणि त्याच्या सोबतीला बॅटर नितीनच्या खांद्यांवरती. कारण एका संघानं फार सुंदर टार्गेट चेस डाऊन करत असताना मॅच जिंकली आणि एका संघानं धावांचं संरक्षण करत असताना मॅच जिंकलेले, म्हणून एक मोठा सामना होण्याची दाट शक्यता आहे. आतमध्ये येणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ऑफ कटर होता. यस, पडल्यानंतर आतमध्ये वळंक येणारा बॉल ओमकार दळवीचा आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या दिवसामध्ये बाल गोपाल चषक सुपर हिट होता ना. चांगला कॉम्प्लिमेंट्स, चांगल्या कमेंट्स या ट्रॉफीसाठी येत आहेत, कारण खेळ चांगला पाहायला मिळाला ओव्हरऑल या स्पर्धेचा आपण विचार केला तर. हो 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 यावेळेला पीक करायचं होतं. लेन बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु इथे टाइम करता आलं नाही आणि हा चेंडू देखील येतोय डॉट बॉल. शशिकांत केने यांच्याकडून बापगावच्या सर्व गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1500 रुपयांचं कॅश प्राइज. रोहित लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळलाय. यावेळेला फटका फसलाय. कवसला खेळायचं होतं. बॉल हवेत आहे. आणखी एक फलंदाज बोलणार बाद. वसीम चेंडू खाली आला. कोणत्याही प्रकारे चुकी होत नाहीये आणि लागणारा दुसरा धक्का टीम वालशिंदला. पर्यंत पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी दिलेत गोलंदाज ओमकारनं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला ओमकारच्या माध्यमातून बघायला मिळाले. आणि सर षटक कंप्लीट झाले का? यस, अजूनही बाकी चेंडू आपण पाहिले तर काही चेंडू शेष आहेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये ओमकार दळवीनं. सागर चौथ्या क्रमांकावरती येतोय. राऊंड द विकेट.
ओ हो दुरून ड्राईव्ह करायचा होता स्वेअर चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा आता या ठिकाणी मिळाली आणि ह्या धावे बरोबरीने आता संघाचं खातं उघडलेलं आहे. म्हणजे मागच्या 4 बॉलवर एकही धाव कंप्लीट करता आली नाही. अवांतरच्या स्वरूपामध्ये गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाच्या आता धावांना सुरुवात होते. भावळीच्या विरोधात तब्बल 58 धावांचं टार्गेट चेस करण्यात आलं होतं. हो पुन्हा जागेवर फ्लिप होत हा फटका एक्झिक्यूट करायचा होता आणि आणखी एक चेंडू डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती 1. ओमकार वजे सुद्धा आता जॉईन झालेले आहेत. ओ पुन्हा कटर, व्हेरी गुड बॉलिंग. ऑफ कटर होता जो डावा त्याच्या बॅटरसाठी लेग कटर आपल्याला बघायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर डिगणारा बॉल, आणखी एक निर्धाव आला आणि फक्त 1 धाव खर्च केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी ओमकार दळवीच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आई गावदेवी स्पोर्ट वालशीन. स्थिती नाजूक आहे, स्थिती दयनीय आहे, अवस्था थोडीशी आता खराब बघायला मिळाली आहे. परंतु नितीन आता मागच्या सामन्यामध्ये 0वर आउट झाला होता, तर त्याला माहिती आहे की इथून जबाबदारी वाढलेली आहे. रिस्पॉन्सिबल त्याला खेळ करावा लागणार आहे. पहिलं षटक पूर्णपणे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून संघाची स्थिती दयनीय होताना त्यांना बघितलेली आहे, अवस्था खराब होताना त्यांना बघितलेली आहे. परंतु आता या मॅच मध्ये जर हा सामना जिंकायचा असेल तर नितीनच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. त्या धावा त्याला बनवाव्या लागतील, कारण पाठीराखे देखील त्यांच्या आता चांगल्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण जवळच या मैदानाच्या वालचिनगाव वसलेले आहेत, त्याच्यामुळं आता त्यांच्या पाठीराख्यांना खुश करण्यासाठी आणि विशेषतः या मैदानाचा आपण रेकॉर्ड पाहता वालचिन संघानं आतापर्यंत या मैदानावर चांगली कामगिरी केलेली आहे. म्हणून या मॅच मध्ये नितीनच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे असतील. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुनील येतोय. आणखी एक परफेक्ट क्लासिकल बॉलर ज्याच्याकडे दोन्ही स्विंग आहेत, दोन्ही बाजूने चेंडू वळवतो, तोच आता गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये बाळारामजी मेहर सामना एन्जॉय करतात सध्या प्रेक्षक स्टँड मधून. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नितीन, राईट आर्म ऑफ द विकेट सुनील गांगुर्डे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता नितीनचा, जो त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. रिव्हर्स मध्ये मोठ्या प्रमाणात तो धाबा बनवत आलाय, परंतु या वेळेला पूर्णपणे फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. बॅटरला रीड करून गोलंदाजी होणं फार गरजेचे आणि पहिलाच बॉल त्या पद्धतीचा तुम्हाला बघायला मिळाला. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आपल्या षटकाला सुनील गांगुर्डेनं. मेहर 11 बापगावच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट वालचिन एक मोठा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. डॉट बॉल न सुरुवात आणि आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा नितीन सामना करेल सुनीलचा. यावेळेला मोठा फटका विथ द स्विंग बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला तडाका, पहिला बेगा सिक्सर नितीनच्या बॅटमधून. षटकार त्या ठिकाणी आले आणि आतमध्ये येणारा बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता आणि अक्षरशः लपेटलं त्या चेंडूला. विथ द स्विंग ज्या दिशेने बॉल मूव्ह होत होता त्याच दिशेने एक्झिक्यूट करत असताना मिडविकेटच्या पलीकडे नितीनने षटकार ठोकला. या फटक्यांची नितांत गरज आहे सध्या गावदेवी स्पोर्ट वालशिनला आणि तो फटका आला. यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, चांगला डिग आउट करत असताना मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, अक्षरशः स्वतः कोसळला परंतु बॉलला जाऊ नाही दिलं मागे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत्या. त्या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय 9 या आकड्यावरती.
9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटकार आला आणि त्याच्यानंतर एक डबल, चांगल्या रन्स येत आहेत. ओ हो हो, करा बॉल, पिकअप शॉट लॉंग लेगच्या पलीकडे, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर, 6 धावा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये शून्यावर आउट झाला होता आणि त्याच्यानंतर महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा रोल नितीन सध्या आपल्या संघासाठी बजावतोय. आणि अटॅक कोणावर केलाय, जो सर्वात महत्वाचा गोलंदाज आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाजी त्याने केली आहे या संपूर्ण सीझन मध्ये. आतापर्यंतच्या सुनील वरती आक्रमण केलेलं आहे, कमी गतीने टाकलाय, लाऊड अपील, जोरानं आवाज मैदानातून आला. लेग बिफोर द विकेट साठी अपील करण्यात आली, परंतु इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता असं अंपायरने सांगितलं आणि एका धावेने आता स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव होती, परंतु आता त्यानंतर जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तो गावदेवी विस्फोट वालशिंदनं. कमबॅक होणं गरजेचं होता. पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडला सागर असेल. ओ कटर होता. या चेंडूवर भरपूर सारी समस्या सागर समोर आपल्याला पाहायला मिळाली आहे. मागच्या ओव्हर मध्ये ओमकारने तशाच पद्धतीने सागरच्या समोर आउट स्विंगर टाकले आणि आता सुनीलने तशाच पद्धतीने हा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू आला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सुनीलने या ठिकाणी आपल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या. त्या 15 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 ला 2 गडी बाद टीम वालशीन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने आता धावा जोडल्या गेलेल्या आहेत. यानंतरचा जो सामना होणार आहे, चालू सामन्यातील विजेता संघ जयसावराई एलकुंदेच्या विरोधात खेळेल. क्वार्टर फायनल मध्ये ऑलरेडी आता प्रवेश मिळवलेला आहे तो जंपिका देवरुंगपाडा संघानं. 2 मॅचेस जिंकल्या. पहिल्या दिवसामध्ये योगेश सर खूप चांगला एन्जॉय करत प्रेक्षकांनी केला, चांगला खेळ पाहायला मिळाला. तिसरं षटक आणि आता राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिल्याच बॉलवर राहुलच्या विरोधात चांगला ऑफड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला बॉल येतोय. वी मध्ये एक्झिक्यूट करत असताना आता सेकंडचा कॉल, धावबाची संधी आहे. ओ माय गॉड, ओव्हर थ्रो जरूर झाले, परंतु आता इथून 2च धावा घेतल्या गेल्या, कारण नितीनला आता स्ट्राईक एंड वरती जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याचमुळे धावसंख्या आपण पाहिलं तर 2 वरती इथे थांबावं लागलं आणि 18 या आकड्यावरती आता टीमची टोटल जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पुन्हा राउंड द विकेट. ओ हो 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 हो, फुल टॉस समोर, डाऊन द ग्राउंड हा फटका. एक धाव मिळाली आहे, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता रनआउटची संधी आहे. लाऊड अपील आणि आता पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. सॉफ्ट सिग्नल आउट आलाय. हे काय करून बसला नितीन, आता त्याला तो प्रश्न पडला असेल, कारण अजून भरपूर सारे चेंडू बाकी होते. बघूया आता निर्णय काय तो एक्झॅक्टली. सॉफ्ट सिग्नल तर आउट दिलाय, परंतु आता टीव्ही अंपायर आम्हाला जरूर सांगतील.
टीव्ही अंपायर चेक करतायत त्या ठिकाणी एक्झॅक्टली बॅटर आज सेफ आहे की आउट आहे. यस इज गॉन. टीव्ही अंपायरचा देखील आता निर्णय आलेला आहे की फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. नितीन चांगला खेळत होता परंतु दुर्दैवीरित्या तो आउट झाला. खरं म्हणजे मी म्हणेल ही चूकच होती. मागच्या वेळेला देखील थोडीशी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आताही तो प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला बॅटर वाचेलच असं नाही आणि फायनली मेहर 11 बापगावला जी विकेट हवी होती ती विकेट मात्र मिळाली आहे धावबादच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आता 19 असताना हा एक मोठा खेळाडू मोठा गडी मिळाला ज्यानं बाद होण्यापूर्वी 2 सिक्सर मारले आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा बघायला मिळाल्या. त्या 17 धावा 17चं महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं आणि दुर्दैवीरित्या तो आउट झाला. नवीन बॅटर आता विनोद येतोय मागच्या सामन्याचा हिरो. परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून विनोदनं मागच्या 2 वर्षांपासून खूप चांगला खेळ दाखवला आहे गावदेवी स्पोर्ट वालचिन संघाकरिता. तोच आता नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. हो यावेळेला हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवला डीप मध्ये. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 20 आकड्यावर 20 रन्स. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. कव्हरच्या डोक्यावरून बॉल वेगाने सरसावतोय. फरार सीमा पार धनधणी चौकार. कडक शॉट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह सागरच्या बॅट मधून. आता मात्र गोलंदाज राहुलनं ओळखलं पुन्हा एकदा बॅटर शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल बॅक ऑफ लेंथ वर जो चेंडू आहे त्याच्यावरती समस्या सागर समोर भरपूर मोठी आणि आता त्या लेंथ वर त्यानं चेंडू हाताळलाय. पुढच्या लेंथ वर एक चौकार आल्यानंतर पुन्हा कमबॅक. हो आता पुन्हा समोर फोर्स केलाय. लॉंग ऑन ला फिल्डर जज करतोय. कॅप्टन कडनं झाली चुकी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. मला वाटतं त्याच्या चेहऱ्यावर बॉल पडलाय डायरेक्टली. जरा त्या ठिकाणी चला लक्ष केंद्रित करा. सरळ तोंडावरती येऊन चेंडू पडलेला आहे. भरपूर उंचावरून बॉल आला होता आणि मला वाटतं की सूर्याची किरण आली असावी ज्या पद्धतीने त्याची रिॲक्शन आपण बघतोय. ओ माय गॉड. एक्झॅक्टली आता रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेहऱ्यावर
शेवटचं षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तुषार येतोय. कॅप्टन ऑफ मेहर इलेव्हन बापगाव. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. अंतिम षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विनोद खुलात. सागर 4 बॉल डॉट खेळलाय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. तुषार भंडारी. विनोद समोर यावेळी ऑन साइडला खेचला बॉल. पुलचा फटका. 1 धाव इथे मिळाली आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 30 रन्स. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि मी जरूर या ठिकाणी फलंदाजांचा विचार असेल की येणाऱ्या 5 बॉल मध्ये आणखी 12 धावा जोडाव्या म्हणजे 40च्या वर टार्गेट येईल आणि 40च्या वर धावा जर का स्कोर कार्ड वरती लागल्या तर येणाऱ्या डावामध्ये चेसिंग करत असताना थोडासा सायकोलॉजिकली प्रेशर तो फलंदाजी करणाऱ्या संघावर किंवा फलंदाजांवर येऊ शकतो. मानसिकता खच्चीकरण होऊ शकते. त्याच्यामुळे तो प्रयत्न आता इथून ठेवावा लागणार आहे. भंडारी ओव्हर द विकेट. विनोद समोर. टप्प्याचा बॉल पंच केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटला काय झेल पकडलाय वसीम सेंधूनं. एक्सलंट टेकन रनिंग कॅच आणि फलंदाज या ठिकाणी आउट होतोय. स्वतःवर फलंदाज विश्वासच बसत नाहीये की आज झेल झालाय. एक्सलंट. सुंदर क्रिकेट. अप्पर कट. थोडासा पंचचा अंदाज होता फटक्यामध्ये खरं तर. आणि काय झेल पकडला कव्हर पॉइंटला. रनिंग कॅच वसीम सेंधूनं पकडला आणि धावसंख्या 30 असताना धावफलकावरती आज चौथा खेळाडू बाद झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज भंडारी. राईट आर्म ऑफ द विकेट. ओ यावेळेला पुन्हा कट केला. थर्ड मॅनला बॉल येतोय. टार्गेटचा प्रयत्न केला. ओ हो 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 हो. बॅकअपला फिल्डर थोडासा उशिरानं आला आणि 2 धावा तिथे मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु आता धावबादच्या स्वरूपामध्ये सागर मैदानाच्या बाहेर होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आणि धावसंख्या धावफलकावरती 2 धावांनी आता वधारली 32 वर. रनआउटच्या स्वरूपामध्ये या अगोदर नितीन आउट झाला आणि आता सागर देखील धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा 32 रन्स. नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला आवेश. एखादा मोठा फटका शोधावा लागेल. राऊंड द विकेट तुषार. प्रयत्न केला. बॅटची लिडिंग एज. मागे बॉल येतोय. सॉफ्ट डिसमिसल. चांगला झेल फाईन लेगला. अज्जूच्या माध्यमातून हा झेल पकडला. जुकिंग
डीजे नवीन बॅटर आकेश चौधरी येतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सर मारले तर प्रशांत वाकडेकडून 1000 रुपये आणि नाही मारले तर कॉम्बॉक्स साठी 500 रुपये. ओ हो यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नाही असं जरूर योगी सर पाहिजे नाही का, एक्स्ट्रा एनर्जी आपली वेस्ट होते. एकतर मारल्यानंतर बक्षीस दिलेलं बरं. एका धावेने स्कोर पुढे केलेला, धावसंख्या 33 व 33 रन्स. पुढचा बॉल तुषार राऊंड द विकेट. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे प्रॉपर मिडलिंग झालेला नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न इथे राहिला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील होतात. आणि याचबरोबर या 2 धावांच्या मदतीने आता एकूण धावसंख्या धावफलकावरती झाली ती 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल असा सामना जिंकण्याकरिता मेहर 11 बापगाव समोर. सध्या ऑन स्क्रीन दिंडीगडाचं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं आणि बरोबरच दिंडीगडाच्या पायथ्याशीच एक क्रीडांगण आहे. भिवंडीतील अशी जी आपण पर्यटन स्थळी म्हणू शकतो, कारण पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला दिंडीगडावर जाता त्यावेळेला तेथील दृश्य बघण्यासारखे आहे. तब्बल मला वाटतं की 2200 फूटहून अधिक फूट हा उंच असणारा गड आहे आणि येथे महाशिवरात्री असेल किंवा श्रावणी सोमवार असेल अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जात असतात. आणि सध्या दिंडीगडाचे दृश्य प्रिन्स मूव्हीजच्या कॅमेरामॅन टिपलेले आहेत. भिवंडीच्या पर्यटन स्थळांपैकी एक ते ठिकाण म्हणजे दिंडीगड. महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून तुम्ही नक्की भेट द्या. दरम्यान सोनाल्याचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेश पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आय थिंक सुभाषजी गोडे यांचं सुद्धा मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपण सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय संजयजी भुईर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय बाल गोपाल सोनालेपाडा 2025 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट सर्व संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि पासून आता मात्र आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. 35 धावा पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या टीम गावदेवी स्पोर्ट वालचिन संघानं आणि 36चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाहू शकाल आपण. राहुल मेहर आणि योगेश पाटील थोडंसं चेंजेस केलाय, कारण पहिल्या मॅच मध्ये आय थिंक ओमकार आणि योगेशला आपण पाहिलं.
सन्माननीय पांडुरंगजी भोईर यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान पंडवा आपलं सुद्धा आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज विनोद कुलात, पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून कडक फटका आणि चेंडू चालला अगदी कव्हरला, वन बाउन्स, मिळतील 4 धावा. स्वप्न व सुरुवात इथे मात्र आपल्याला राहुल मेहर कडून पाहायला मिळाली. कारण ऑफस्टिक वरती आय थिंक चेंडूच्या हाताने पाहायला मिळाले आणि जरूर पाहू शकाल इनफिल्डला पूर्णपणे बीट केला. अगदी पॉवर प्ले मध्ये ज्या फटके खेळण्याची आवश्यकता आहे तो फटका मात्र अखेर राहुलच्या बॅटमधून निघाला आणि आपल्या डावाला चौकाराने मात्र त्यांनी सुरुवात केली. विनोद कुलाचं स्वागत चौकाराने केलं. या कुलात आता मात्र आपल्या बॉलिंग मध्ये काय बदल करेल का? अगदी शप्पल आउट केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पाहू शकाल अगदी लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आज रामकृष्ण काकडे आणि पाहू शकाल बारामजी मेहर सध्या रिलॅक्स आहेत, मूड मध्ये आहेत, कारण संघ त्यांचा चांगला परफॉर्मन्स करतोय. मेहर इलम बापगाव धाफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 5. चेंज जो पेस कटर होता आणि त्याचा मात्र पाहू शकाल चांगल्या पद्धतीने मात्र वापर केला विनोद कुलातनं. तर अशा प्रमाणे जर एखाद्या गोलंदाजाकडे जर व्हेरिएशन असतील तर तुम्ही किती मोठ्या फलंदाजाला मात्र शांत ठेवू शकता. आणि पाहू शकाल की या सामन्यातील जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसाच्या सेकंड लास्ट मॅच मध्ये सावराई एलकुंदे संघासमोर 2 हात करेल. तर एलकुंदे संघ आपण रेडी राहा आणि संघटनेला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. बॅकअप बॅन डिलिव्हरी लाऊड अपील होती, परंतु शॉट कडब्याला पाहत त्या ठिकाणी मात्र चूक घडली गेली. सिंगल धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतोय. फेकी सुद्धा संत आली आणि पंचांचा पाहू शकाल लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावसंख्या जरूर पुढे जाईल, परंतु वापसीला जबाब पाहतोय आपण या ठिकाणी विनोद कुलाच्या वतीनं. सायंकाळचा सत्र आपण पाहतोय अगदी चांगलं वातावरण पाहतोय. अजूनही पाहतो की आपल्या अंगाला गारवा स्पर्श होतोय, कारण हिवाळ्याचे दिवस सध्या आपण पाहतोय. आणि मैदान सुद्धा जर पाहिलं तर अगदी मैदानाच्या आतमध्ये आपला ग्रास पाहायला मिळतोय. अगदी गोलाकार प्रमाण होईल ते पुन्हा मिस्टेक. आता चूक रोहित तेलिवरे कडून पाहायला मिळाली. मिड विकेटचा फिल्डर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. तत्पुरती पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला जमिनीच्या साह्याने मात्र या ठिकाणी फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय राहुल. कारण राहुलला माहिती की इथून परिस्थिती आपण जर पाहिली तर स्थिती चांगली आहे, कारण धावा संख्या आपण जर विचार जर केली तर लक्ष आपल्यासमोर जास्त मोठं नाहीये. आणि जर आपण अशा रीतीने जर धावा जर जोडत गेलो तर मात्र आपल्या संघासाठी चांगला होऊ शकतोय. ओहो, इथे मात्र पाहू शकाल अगदी उचली घेणारा चेंडू सागर वेगाने चेंडूवरती गेला डायरेक्ट हिट. आणि आता मात्र पाहू शकाल टीव्ही पंचाची मदत जरूर इथे घेतली, परंतु फलंदाजाने तब्बल 2 धावा जरूर पूर्ण केलेल्या आहेत. परंतु पहिली धाव ज्यावेळी कंप्लीट केली त्यावेळी मात्र बॅटर आता बाद आहे का नाही हे आता मात्र पाहावं लागेल. अशा रीतीने षटकाचा खेळ सुद्धा मात्र पहिल्या समाप्त झालेला आहे. आणि आता मात्र पाहू शकाल देवीदास पाटील सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, जरूर मात्र त्या ठिकाणी पाहणी करतील. ते फलंदाज योग्य वेळेवरती कॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. डिसिजन पेंडिंग.
आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पावसाळ्याला उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. उद्या सुद्धा तुम्हाला नवीन 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना असेल योगेश इलेवन आमनेबा विपक्ष जय जोटिंग देवरुंग. दुसरा सामना असेल श्री गणेश डांबोलपाडा विपक्ष बालगोपाल सोनारेपाडा. म्हणजे आयोजक संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिसरा सामना नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. एकाच गावातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. चौथा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष A1 जोडी आमनेपाडा. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल संजय स्पोर्ट सावध विपक्ष मनस्वी 11 किरवली. असे एकूण 10 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेच्या अगोदर 10-15 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही मात्र येणं बाकी. अगदी हृदयाचे ठोके आता मात्र या ठिकाणी वाढलेले आहेत. जर इथे जरा फलंदाज बाद झाला तर मात्र आय थिंक पहिला धक्का इथे मात्र लागेल बाबूगाव संघाला. परंतु जर फलंदाज सेफ असेल तर मात्र त्या ठिकाणी 2 धावा आपल्याला पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतील. राहुल आणि योगेश आतापर्यंत राहुलला एकही चेंडू फेस केला नाहीये. सर्वच चेंडू पाहिले तर राहुलने मात्र फेस केले. आणि योगेश मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवर मात्र राहुलची बॅटिंग मात्र त्या ठिकाणी एन्जॉय करतोय. चला जे आपले ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचा निर्णय काय आहे सर? फलंदाज बाद. एकही चेंडूचा मात्र या ठिकाणी योगेशने सामना केला नाहीये. आणि पाहू शकाल अगदी निराश पावलाने मात्र चालला अगदी या दगावच्या दिशेनं. न्यू बॅटर पाहू शकाल ओमकार दलवी आला तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. म्हणजे या पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर 9 धावा धापलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकार आला, एक वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव, त्याच्यानंतर पाहू शकाल 2 लेगबाच्या स्वरूपात आल्या. त्यानंतर आपण दुहेरी धाव पाहिली. आणि इथे मात्र पाहू शकाल चांगल्या चेंडूची मात्र हाताळणी. अशा ते पाहू शकाल पहिल्या षटकाचा केला एक्झॅक्टली आता इथे मात्र संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या केलीचा मात्र या ठिकाणी समाप्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धाफलक्यावरती लक्ष पाहिलं तर 36 धावांचा सध्या इथे पाठलाग सुरू आहे. राहुलच्या सोबतीला ओमकार दलवी आला. ज्या ओमकारनं या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग आज मॉर्निंग सेशन मध्ये मात्र आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी साजरी केली. चांगला क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीने आपण पाहतोय. लक्ष छोटे नाही, लक्ष मोठे नाहीये. जर चांगल्या प्रमाणे जर इथे गोलंदाजी झाली तर मात्र या धावाचा संरक्षण गावदेवी स्पोर्ट वालचंद संघाने गोलंदाज निश्चितपणे करू शकणार. आणि त्याच अनुषंगाने मात्र दुसऱ्या षटकासाठी आता रोहित तेलिवलीला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलाय दुसऱ्या षटकासाठी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून तो उदयास आलाय. सातत्याने पाहतो की या संघासाठी चांगली कामगिरी तो करत आलाय. आणि आज त्याला मात्र या ठिकाणी सिद्ध मात्र करावं लागेल. विकेटच्या पाठीमागे पाहू शकाल नितीन चौधरी पूर्णपणे लक्ष केंद्रित करतोय. चेंडू चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता परंतु एक्झॅक्टली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती झेपावला. तत्पुरती सिंगल धाव आता तिथे पूर्ण केली गेली. असं वाटतं की आय थिंक हा सामना क्लोज या ठिकाणी एन्काउंटर पाहायला मिळू शकतो की काय. जर एखादी विकेट अजूनही मात्र या ओव्हरमध्ये जर रोहितनं आपल्या टीमला जर प्राप्त करून दिली तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल. हवेत फटका केला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली असं वाटेल चेंडू परंतु पोहोचलाय परंतु त्याच्या अगदी आवाकाच्या बाहेर झेल परंतु प्रयत्न लाजवाब 100% कमेंट्समेंट तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. त्याच वेळी पाहतो की एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. सिंगल सिंगल आता धावा येत आहेत. याचं कारण पाहतो की गोलंदाजाला आता मात्र त्या ठिकाणी लय पकडलेली आहे. ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची हाताळणी एक्झॅक्टली करतायत.
पुन्हा पाहू शकाल खेळायचो अगदी ऑफ साईडला परंतु चेंडू चालला ऑन साईडला. एक धाव जरूर मात्र तिथे पूर्ण झाली गेली आणि आता मात्र पाहतो की दोन्ही टीमचा जो खेळ राहिलाय तो आता मात्र समान समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. कारण दोघांना आपण जर पाहिलं तर दोघांकडे या चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, दोन्ही सगळे अगदी बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे पाहतो की आज सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळीच रंगत, एक वेगळी छाप सोडून जाईल यात काही शंका नाहीये. इथं फटका उचललाय, हवेत केलाय, फटक्याला उंची जास्त, शत्रशक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र पहा पहिल्या सामन्याचा हिरो इथे ठरला या ठिकाणी सबसेल फेल. कारण ओमकार दलवी बादून माघारी चाललाय. दुसरा धक्का लागेल टीम मेहर 11 बापगाव संघाला. ओमकारच्या अगेन्स्ट मात्र पाहिलं तर तिथे एक जाल विणलं होतं आणि पाहू शकाल की कटर होता चेंडूवरती रोहित फिंगर रोल केलं, गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलं आणि त्याचमुळे पाहतो की जी टायमिंगची आवश्यकता होती ती टायमिंग मात्र तिथे झाली नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की लॉंग ऑनच्या फिल्डरना कुठल्या प्रमाणे मात्र तिथे चूक केली नाहीये. अजून 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी. न्यू फलंदाज सुनील गांगुडे आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि विजयासाठी आता 15 चेंडूमध्ये 24 धाबींची गरज. नेट टू नेट फाईट आपण इथे पाहतोय. एक्झॅक्टली 14 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झाले, 3 सिंगल पाहिले आपण, 1 विकेट्स पाहिली. आवलांचा वापर आणि त्यानंतर पाहू शकाल विकेट किपरचे कमालीचा खेळ तिथे पाहायला मिळतोय. कुठलाही वेळ तिथे मात्र त्याने खर्च केला नाहीये, डायरेक्टली स्टँडवरती निशाणा साधलाय. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे परंतु पंचांनी आता टीव्ही पंचांची पुन्हा मागणी केली. जो पेस पुन्हा चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्याने चांगला शत्रक्षण पाहतो. एक झाली मिड विकेटला, शेवटच्या चेंडूवरती खर्च केले 1 धाव आणि जशा मात्र या ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळाल्या. ओमकारची खास करून जी विकेट्स मिळाली तिथून मात्र वालचीन संघाच्या अगदी स्क्वॉड मध्ये आपल्याला एक वेगळी ऊर्जा निर्माण होताना पाहायला मिळाली. 13 धाबा एक्झॅक्टली धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता समीकरण शिल्लक आहे 12 चेंडूमध्ये 23 धाबा. चला स्पीडअप करा कारण यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत मित्रांनो. चालू सामन्यातील विजेता संघ लगेच सावराई एलकुंदे संघाच्या विरोधात केलेला आणि त्या सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये जे अंबिका देवरुपाडा संघाच्या विरोधात आजच्या
दिवसामध्ये या स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज प्रजेश. 12 मध्ये 23 रोखल्या जाणार का? परंतु 12 मेहरांचा विश्वास अजूनही मात्र या ठिकाणी राहुल मेहरवरती आहे. जोपर्यंत राहुल खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाची आशा मात्र निश्चितपणे त्यांच्या पल्लवीत राहणार. आज एक्झॅक्टली लारा नाहीये, परंतु आता आर्यन आणि आता राहुलला मात्र इथे जबाबदारी खेळ करावा लागेल. ओ इनरेज बाटची इनरेज प्लेड ऑन. अजून एक धक्का टीम मेहर 11 बापगाव संघाला. वेलकम ज्युनियर आकाश पाटील आज वेळेत वेळ काढून आज मेहर 11 बापगाव संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु आर्यन सुद्धा मात्र या ठिकाणी पाहू शकाल जास्त वेळ त्या ठिकाणी तग धरू शकला नाहीये. बॅटची आतली काढा लागली आणि चेंडू सरळ जाऊन एस्टॅनवरती धडकलाय आणि लागणारा हा चौथा धक्का टीम मेहर 11 बापगाव संघाला. भंडारला आता मात्र इथे हुशार कामगिरी करावी लागेल, कारण सलामीचा फलंदाज राहुल मेहर स्ट्रायकिंग पासून मात्र त्या ठिकाणी भरपूर वेळ झाला तिथे मात्र तो तडफडतोय. कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहिले आपण 8 धावा सावकारात त्यांनी मात्र आपल्या डावाला सुरुवात केली होती. 11 मध्ये 23 ची गरज. पुन्हा चेंडू चालला अगदी कार्पेटच्या साइड मिड विकेट फिल्डर तिकडे मात्र सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि आता मात्र पहा एक एक मोठ्या फटक्यासाठी आता मात्र त्या ठिकाणी घाम घालावा लागतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. तसा एखादा सरळा रंग बदलतोय तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतोय. सुरुवातीला असं वाटलं की 36 धाबाचं लक्ष एक्झॅक्टली बापगाव संघासमोर मात्र खूप छोटे उभारलं आहे, परंतु आता मोठं दिसून येतोय. कारण 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता विजयासाठी कंपल्सरी 22 धाब्यांची गरज. चांगली गोलंदाजी प्रजेश कडून सुद्धा आपण पाहिली. ओ फटका हवेत केला विकेट किपर चेंडूच्या खाली आणि मात्र राहुल मेहर सुद्धा चाललाय निराश पावलानं दगावच्या दिशेनं. फलंदाज बाद. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल याच विभागातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय बलिरामजी कातोड तरे आणि त्यांच्या समेत पाहू शकाल सन्माननीय वृषाल गजानन तरे यांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. मागील आपण पर्वाचा विचार केला तर 5व्या पर्वामध्ये मेहर 11 बापगाव संघाने या स्पर्धेचा अंतिम सामना केला होता. जय हनुमान सोजरपाड्याच्या विरोधात तो सामना आणि आज या स्पर्धेच्या 6व्या पर्वामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये संघ संकटामध्ये सापडलाय. न्यू बॅटर शालिक भोईर शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय अँड सक्सेसफुल. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो अखेर फटका शालिक भोईरच्या बॅट मधून निघाला. हा षटकारच नाही तर संपूर्ण बापगाव गावाला त्यांच्या समर्थकांना दिलासा देणारा हा शॉट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. संघावरती होता तो प्रेशर मात्र या फटक्याने थोडा का होईना इथे मात्र आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळू शकेल. कारण समीकरणामध्ये पाहिलं तर थोडस आता मात्र इथे बदल होताना पाहायला मिळतोय. कारण आता 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 16 धाब्यांची गरज आहे आणि हे 2 चेंडू मात्र फार निर्णायक असू शकतील या सामन्याच्या दृष्टिकोनातून. चांगला स्टॉक फुल टॉस चांगला कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये चाललाय. सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडूला फेकी करतील तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाला आणि इथे काय केलं
याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, अजूनही 7 चेंडूचा केलेला बाकी होता आणि इथे मात्र तिहेरीच्या प्रयत्नामध्ये तुषार भंडारीला मात्र त्या ठिकाणी आपली विकेट फेकावी लागली. खराब क्रिकेट मित्र बनेन. इथे मात्र तुम्हाला विकेट्स राखणं फार गरजेचे आहेत, कारण आतापर्यंत पाहिलं तरी तुम्ही 6 विकेट्स मात्र गमावले आणि आता मात्र आय थिंक या पूर्ण सीझनचा जर विचार केला तर यासिन सिंधूला बॅटिंग आली नव्हती आणि या स्पर्धेमध्ये त्याच्याकडे बॅटिंग पोहोचली. म्हणजे याचा अर्थ आहे की आता मात्र सर्व जे खेळाडू बाकी आहेत ते टॅलेंटेड आहेत. म्हणजे आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे फलंदाज शालिक भुईरवरती. तुषारने तिथे मात्र अजूनही काही हुशारी कामगिरी केली असती किंवा शालिकने स्वतःवरती कंट्रोल जर दाखवलं असतं तर या सामन्याचं चित्र मात्र काहीतरी बदलू पाहायला मिळालं असतं. परंतु इथे आता संघ संकटात सापडलाय, कारण राहुल मेहर बाद झाला, योगेश पाटील शून्यावरती बाद झाला, ओमकार दलवीच्या बॅटमधून सिंगल धाव निघाली, सुनील गांगुडे शून्यावरती बाद झाला, आर्यनने एका धावेचं योगदान दिलं, तुषार एका धावेच्या आय थिंक धाब्यावरती तो सुद्धा बाद झाला आणि समीकरण आता पाहू शकाल 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये 14 धाब्यांची गरज. आणि तिथे मात्र पाहू शकाल अजून एक चांगला चेंडू या ओव्हर मध्ये प्रजेशच्या वतीने पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. म्हणजे आता पाहू शकाल की शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा जो प्रेशर आहे तो मात्र रिटर्न पाहायला मिळतो या टीम मेहर 11 बागगाव संघाच्या बाजूने. हा क्रिकेटचा केला आहे. जेव्हा षटकाराला असं वाटलं होतं की मात्र या धावांचा सहजपणे पाठलाग पुन्हा किती केला जाऊ शकेल, परंतु 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि तिहेरीच्या प्रयत्नामध्ये तुषारची विकेट जशी मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली वालचंद संघाने, पुन्हा मात्र या मॅच मध्ये त्याने कमबॅक करून दाखवलाय. 3 षटकांचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता विनोद कुलातनं 9, दुसऱ्या षटकामध्ये जो रोहितचा आपण खेळ पाहिला तर रोहितने एका षटकाच्या स्पेल मध्ये 1 विकेट प्राप्त केली, धाबा खर्च केल्या होत्या फक्त 4 आणि तिथून या सामन्याला कलाटी देण्याचा कार्य प्रजेशच्या वतीने पाहिला. प्रजेशने खर्च केला 9 विकेट्स, त्याने प्राप्त केल्या 2 आणि आता मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये नितीन चौधरी इथून मात्र पाहिलं तर 14 धावांचं संरक्षण करेल का. चला समोरची जी बाईक आहे त्याची थोडीशी आरसा बाजूला करा, युनिकॉर्न गाडीचा. येस ओके. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. यानंतर आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे आहेत, याचा आपण प्लीज भान ठेवा. सागर प्लीज आपण खेळायला सुरुवात करायची आहे. सागर, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, तुम्ही आमच्या भावना समजा, कारण अंधार सध्याच्या घडीला मात्र लवकर होतोय, कारण छोटा दिवस आहे आणि त्यामुळे पाहतो की आपल्याला जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नितीनच्या हातावर चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. चांगला तिथे मात्र निर्णय शालिक भोईरने मात्र साकारला आणि चेक करण्यासाठी आता मात्र पाहतो की तिसऱ्या पंचांची मदत आय थिंक बॅटिंग करणारा संघ मात्र तिथे घेतोय की गोलंदाजीवरती आक्षेप उचललाय थ्रो साठी. पहा विनंती करतो की कुठल्या गोलंदाजा चेक थ्रो करण्याचा प्रयत्न करू नका. जर इथे आढळला गेला तर आय थिंक त्याला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये आणि तब्बल तुम्हाला मात्र जे आमची आज कमिटीची धाबांची पॅनल्टी देईल ते पॅनल्टी सुद्धा तुम्हाला स्वीकारावी लागेल. पहिला चेंडू स्वेर. अजूनही मात्र पाहू शकाल 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धाब्यांची गरज. शालिक भोईर स्ट्रायकिंगला आहे. ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो मेहर 11 बापगाव संघासाठी. हो मॅचची आतली कडा चेंडू चालला अगदी शॉर्ट फाईन कडे आकेश चौधरीकडे चेंडू चालला, कारण आकेशची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे, कारण सातत्याने त्याच्यासाठी मेसेज येत आहेत मला माझ्या कॉलवरती. परंतु आज शालिकला मात्र हिरो बनण्याची संधी आहे, कारण त्याच्या सहकार्याने त्याची लवकर साथ सोडली, परंतु आता मात्र तो जबाबदारीने मात्र केली ते करणार का. ओ स्वीप केलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आलाय हा षटकार. ते 4 मध्ये 7 ची गरज आणि जर अजून शालिक भोईरच्या बाटमधून एखादा षटकार जर निघाला
तर भालचंद्रजी तर यांच्याकडून 500 रुपयाची कडक नोट त्याला दिली जाईल, कारण 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. तरे साहेबांच्याकडून 500 नक्कीच दिले जातील, परंतु बाळराम मेहर यांच्याकडून किती दिले जातील याचा मलाही मात्र भान नाहीये. नितीन पुन्हा एकदा ओ चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे, 4 धाबासाठी सावकार. क्या बात आहे, वाह बाई वाह, छा गया भाई गुरु. कुठे सामना आला कुठे, आणि खास करून आपण पाहिले की शालिकचं मी कौतुक ज्या अनुषंगाने करेल की चेंडूच्या मिरिट वरती खेळतोय. षटकार भाग अगदी ऑन साइडला उडवला आणि हा चेंडू पहा अगदी ऑफस्टिकच्या अगदी बाहेर होता, फक्त त्या दिशा दाखवली, पॉइंटचा क्षेत्र पूर्णपणे खाली होता आणि त्या गॅप मधून चेंडूला मात्र बाहेर पाठवलाय. आणि आता समीकरण बॉल टू रन इक्वेशन 3 मध्ये 3 धाबांची गरज. लाईन मध्ये बिघाड, पंचांचा नो बॉलचा इशारा, पुढील चेंडू असेल फ्री हिट. मॅच मध्ये पूर्णपणे या ठिकाणी वापसी होताना आपण पाहतोय मेहर 11 बापगाव संघाची. पहा लगेचच माझ्यापर्यंत कॉल पोहोचला. हा सामना जर शालिक भोईरने जर जिंकून दिला आपल्या टीमसाठी, तर बारामजी मेहर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज शालिक भोईरला दिलं जाईल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धाब्यांची आता मात्र फक्त गरज की हा सामना या चेंडूवर फिनिश करण्याची त्याच्याकडे संधी आलेली आहे, कारण फ्री हिट बॉल आहे की त्याच्यावरती शालिक एखादा चांगला स्ट्रोक तिथे खेळण्याचा तो प्रयत्न करणार का. हो केलाय, फुल टॉस टर्न केला, चेंडू चालला अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू स्टॉप केलाय जरूर, परंतु 2 धाबा पूर्ण केल्या आणि हा सामना जिंकलाय मेहर 11 बापगाव संघाने.